प्लेबॉय कला क्लब मंडळ अंबेरी वरचीवाडी। मी मोहन परब सर्वप्रथम आपलं मी स्वागत करीत आहे। ह्या कार्यक्रमाला सुरुवात कशी झाली तर मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम या गावामध्ये वाड्या भरपूर आहेत आणि त्या वाड्यामध्ये सर्वकडे कार्यक्रम व्हायचा आणि आमच्या वाडीमध्येच काहीच कार्यक्रम न होता। म्हणून एक दिवस दीपक कांबळे स्वर्गीय दीपक कांबळे मला भेटले आणि मला बोलले की आपण इथे काहीतरी आपल्या वाडीमध्ये कार्यक्रम चालू करूया। तदनंतर मी संदीप कुलकर्णी, चंदन कांबळे, स्वर्गीय चंद्रकांत तावडे यांना घेऊन हा कार्यक्रमाला 2001 ला सुरुवात केली। त्यावेळी काय तिथे कमिटी बनवलेली नव्हती। 2 वर्षानंतर आम्ही बाबा राऊत यांना पांडुरंग राऊत यांना आम्ही या तात्पुरते अध्यक्ष बनवले आणि हा कार्यक्रम तिथे 5 वर्ष चालू झाला। म्हणजे इथून जवळजवळ थोडं 20-25 मिनिटावर तो कार्यक्रम होता आणि तो आम्ही तिथे जागा अपुरी पडली म्हणून तो कार्यक्रम इथे आणला। कांबळे बंधू यांनी आम्हाला हे मंदिर बांधण्यासाठी 2006 मध्ये इथे देवीचं रूपांतर मूर्तीमध्ये, फोटोचं रूपांतर मूर्तीमध्ये झालं। इतर मंदिर बांधण्यात आलं। तात्पुरत्या स्वरूपात आमचे प्लेबॉय कला मंडळाचे तरुण मंडळ हे ताडपत्री टाकून मंडप बनवायचे। त्यानंतर आमचे चंद्रकांत तावडे यांचे जावई इथे आले होते, बाळा सावंत। त्यांनी आम्हाला एक शब्द दिला की हा मंडप मी मंडपाचे जे काय होईल ते मी खर्च करेन। पण अकस्मात त्यांचं निधन झालं तरी पण चंद्रकांत तावडे यांची मुलगी यांनी हा मंडप बांधून दिला आम्हाला। त्यानंतर हा कार्यक्रम आम्ही जो आयोजन जो करतो हा वाडीचं एकीकरण। वर्षभर काही नाही का एकामेकामध्ये भांडणं होतात, पण नेमकं अगदी या कार्यक्रमाला सर्वजण एकत्रित होतात आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही नवरात्री उत्सवाला सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर भजन, हे सर्व कार्यक्रम आम्ही इथे ठेवतो। आणि या कार्यक्रमामध्ये आता सध्या म्हणजे आमचं एक रजिस्ट्रेशन केलेलं आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ते राजन परब, उपाध्यक्ष सेक्रेटरी सागर राऊत आहे, खजिनदार नितीन परब आहे आणि उपखजिनदार विश्राम राऊत आहे। अशा प्रकारे या 25 वर्ष या कार्यक्रमाला 25 वर्ष आलं। 25 वर्ष पूर्ण रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून यावर्षी आम्ही भरपूर या कार्यक्रम राबवलेले आहेत। भजन आहेत, आज फुगड्या पण आहेत, इथे दशावतारी नाटक पण होतात। त्याच्यानंतर पैठणीचा खेळ हा 1 तारीखला पैठणीचा खेळ पण होणार आहे। अशा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही राबवतो। 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या ठिकाणी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कैलासवासी चंद्रकांत विष्णू तावडे, दीपक कांबळे आणि भगवान सातर्डकर यांनी सांगितले सगळ्या गावात देवीची पूजा होता, आपल्याच गावात काय नाही, आपल्या गावात काहीतरी करूया म्हणून ती फोटोपूजन चालू झालं। आणि ह्याचा स्तुत्य उपक्रम म्हणजे जनतेची सेवा करणं। जनतेची सेवा करणे हाच आमचा स्तुत्य उपक्रम, बाकी कुठची संकल्पना नाही। आजारी माणसाची सेवा करणं, गरिबांना मदत करणं, गरीब शालेय विद्यार्थ्यांना मदत करणं, एवढंच या ठिकाणची। आणि वाडीची एकीता आहेच आहे। वाडीचा अशी वाडी कुठे कार्यक्रम भेटणारच नाही। निस्वार्थ कार्यकर्ते म्हणजे आंबेरी वरचीवाडी प्लेबॉय कला क्रीडा मंडळ हे स्तुत्य कार्यक्रम आम्ही राबवत आहोत। आम्ही 25वा हा जो वर्धापन दिन आहे, रौप्य महोत्सवी वर्ष, त्या निमित्ताने एक स्मरणिका काढायचं ठरवलं। आमचे कार्यकर्ते त्या कामाला लागले आणि नाही म्हणताना जवळजवळ 108-110 पानाची स्मरणिका आमची तयार झाली। तर हे सगळं जे श्रेय आहे ते सगळे कार्यकर्ते जे झटतायत, एकजुटीने काम करतायत, त्याला सगळं द्यावं लागेल। आणि हा जो आता स्मरणिका काढायचा उद्देश की रौप्य महोत्सवी कार्यक्रम असल्यामुळे कार्यकर्त्यांना एक अपेक्षा होती की आपण भव्य दिव्य चांगला कार्यक्रम करावा। ह्या दृष्टीने मग स्मरणिका काढली तर त्यातून आपल्याला आर्थिक मदत घेता येईल आणि लोकांचे काही लेख येतील, ते लेख आपल्या लोकांना वाचायला मिळतील, कविता वाचायला मिळतील, हा एक उद्देश होता व तो आमचा जवळजवळ सफल झालेला आहे उद्देश। तर ह्याप्रमाणे आता ह्याच्या पुढे पण जे काही कार्यक्रम असू ते अगदी चांगल्या प्रकारे काही करता येतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू।